ते आधीपासूनच त्याच्या गावी लहानपणापासून भक्त आहे. तो आमची भेट थोडी ध्यान झाली. खरं तर मी काय मोठा असं प्रवचन करता नाही. ते म्हणत होते तसेच पुढे आणायची, भगवंताची सेवा करायची. रामाने कसे 20 वर्ष केले काय कळालंच नाही. खरं तर आता फेस्टिवल करून असं वाटत होतं की कोणतरी आराम करू, रोजी काही आराम करायचं. आणि प्रभूजी यांनी प्रतिराज प्रभू सगळ्यांनी पाठवलं असं म्हणजे मागे लागले. तरी पण अजून खालीवर चालवत जायचं की नाही जायचं, तरी तुम्हाला यायचंच आहे. नंतर माझी या ठिकाणी पात्रता नाही आहे, थोडे चांगले या ठिकाणी भक्त आहे मंदिराचे. आणि खास करून माझं भाग्य आहे या सुंदर अशा मंदिरामध्ये मला प्रवचन करण्याची संधी भेटलेली आहे. आपले या ठिकाणी इतर भगवानाच्या समोर कथा करण्याची संधी भेटली. आणि या ठिकाणी सिरियस भक्त या ठिकाणी माताजी आहे. खरं तर भक्तीमध्ये आमचं लहानपण यांच्या समोर गेलेलं असतं. यांच्या समोर आम्ही भक्तीमध्ये मोठं झालो. आज त्यांच्या समोर कथा करण्याची वेळ आली. तर माझं भाग्य समजतो आणि प्रयत्न करेल माझ्या मोठ्या स्वतः थोडेफार गौर कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पण गौरला चैतन्य चरितामृतमध्ये काही प्रसंग आपण या ठिकाणी वर्णन करत आहोत. भारतीय सर्वांचं की भगवान कृष्ण किती दयाळू ते आपल्याला दिसून येतो. की भगवान कृष्ण या ठिकाणी कलियुगामध्ये अवतरित झालेले आहेत. नंतर चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आणि अवतरित होऊन ते आपल्याला काय देत आहेत, का पाठवलं आहे, पण गोलोकचा रस्ता दाखवत आहे. किती अवघड आहे त्या कलियुगामध्ये. परंतु ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपातून आपल्याला आपलं मनुष्य जीवनाचा उद्देश काय, गोलोक धर्मात जाण्याचा तो रस्ता दाखवतो. आणि तेवढेच नाही तर त्यासोबत आपल्याला ती सेवाही देत आहे की तो तुम्हाला जो रस्ता हरिनामाद्वारे आपण सगळे शास्त्र वाचत आहे त्याद्वारे आपल्याला तिथे गोलोकचा रस्ता दाखवत आहे. तो आपण इतरांनाही वाटला पाहिजे. प्रचार करताना सर्व ध्यान द्या. ती एक सेवा आहे आपल्याला, किती मोठी संधी आपल्याला दिलेली आहे. म्हणून चैतन्यबाबू म्हणतात की पहिला आपलं जीवन सार्थक करायचं आणि सार्थक झाल्यावरती आपण दुसऱ्यांना वाटायचं. तर ही एवढी मोठी संधी आपल्याला दिली. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, नमो महावदन्याय. सर्वात कृपाळू आहे, करुणा अवतार त्या कलियुगात. त्या कलियुगामध्ये बऱ्याच लोकांना चैतन्यबाबू कोणाची माहिती नाही. म्हणून त्यांना म्हणलं कृपा अवतार, छंद अवतार म्हणले. आणि ती एवढे करुणा अवतार आहे, त्याचं एक नाव आहे करुणा अवतार. का करुणा की त्यांची करुणा आपण आपल्या या भौतिक बुद्धीने आपण समजू शकत नाही. आज आपण म्हणत आहे का तर भौतिक जगामध्ये एक मोठा धनाढ्य व्यक्ती आहे, भरपूर मोठा. आपण माहिती आहे कोण कोण धनाढ्य व्यक्ती आहेत या जगामध्ये, या विश्वामध्ये. तर त्यांचं जे काय ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य आपण आपल्या बुद्धीने समजू शकतो का? त्याच्यावर किती गाड आहे, किती ऐश्वर्य आहे, हे पण नाही समजू शकत. परंतु भगवंत हे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. तर त्या ब्रह्मांडाच्या स्वामीची जी काही करुणा आहे ती करुणा आपण कसं काय अल्पबुद्धीने समजू शकतो? फार अवघड आहे. म्हणून आपण आपल्याला साधना भक्ती दिलेली आहे, जप शास्त्र अध्याय, याद्वारे आपण एक वेळ भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. ते पण अवघड आहे. परंतु ज्यावेळी त्या भगवंताची करुणा जर आपल्याला झाली तर हे आपण सहज भगवंतांना प्राप्त करू शकतो. आणि ती करुणा देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी भक्तांच्या रूपामध्ये या कलियुगामध्ये प्रकट झालेले आहे. आणि आपल्याला देते काय गोलोकचा रस्ता. कशा प्रकारे आपण त्यांच्या धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणून आपण पाहतो की या भारतवर्षामध्ये किती मंदिर आहेत. राधाकृष्णाची मंदिर आहे, अनेक विठ्ठल मंदिर आहे भारतामध्ये.
तसं राधाकृष्णांची मंदिर आहे. अनेक लोक मग त्यांची पूजा अर्चा करतात, त्यांच्या पद्धतीने त्यांना भोग दाखवतात आणि एक हृदयातून त्यांची पूजा अर्चा करीत असतात. परंतु एखादा व्यक्ती ज्या इस्कॉन मंदिरमध्ये येतो आणि मंदिरात आल्यावर फक्त राधाकृष्ण नाही मंदिरामध्ये, सोबत अजून काही वेगळं असतं आणि ते बघतात की अरे हात वर केलेले कोण आहे. त्यांना थोडस नवीन आलेला मंदिरात वाटतं की अरे राधाकृष्ण आहे या ठिकाणी, तो सोबत या ठिकाणी 2 हात वर केलेले भाऊ कोण आहे. आणि आजपर्यंत पण काही लोक असे प्रश्न विचारतात असं कोण की हे कोण आहे, हे कोण आहे. तर हे कोण आहे तर त्यांना हे ज्ञान नाही, ज्ञान नसल्यामुळे, कारण ते चुकावतर आहे चैतन्य महाप्रभू. काही जणांना माहिती नाही, ज्यावेळी मंदिरात येतात त्या माहिती होते की हे कोण आहे. त्यांना ज्ञान नसल्यामुळे त्यांना माहिती नाही की हे द्वापार युगातील ब्रजेंद्र नंदन कृष्ण आहे, त्याच्यासोबत त्यांचे भाऊ बलरामजी आहे. तेच त्रेतायुगामध्ये तेच हे रामचंद्र आणि लक्ष्मण आहे आणि कलियुगामध्ये ते चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूच्या रूपामध्ये प्रकट झालेले. तर हे जेव्हा माहित होतं त्यांना त्यावेळी मंदिरमध्ये दर्शनासाठी येतात. पहिला आश्चर्य वाटतं हे कोण आहे ते, म्हणून हे कसं आपल्याला ज्ञान होतं. हे ज्ञान कसं झालं आपल्याला की आपल्या परंपरेतून आचार्यांनी आपल्याला ज्ञान दिलं. खास करून आपल्यामध्ये ते काही आता जसं भगवान कृष्णाने जी काही भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेमध्ये सर्व काही ज्ञान दिलेलं आहे. त्या ज्ञानाद्वारे भगवानाचा काय संदेश आहे आपण समजू शकतो. तसं चैतन्य चरितामृत यामध्ये भगवान चैतन्य महाप्रभूंची सर्व लीला आहे. जसं भागवत मध्ये सर्व भगवान श्रीकृष्णांच्या लीला आहे, तसं आचार्यांनी आपल्याला हे 3 ग्रंथ दिलेले, चैतन्य भागवत, चैतन्य चरितामृत आणि चैतन्य मंगल. चैतन्य मंगलचे आचार्य आहेत लोचनदास ठाकूर, चैतन्य भागवतचे आचार्य आहेत वृंदावनदास ठाकूर आणि चैतन्य चरितामृतचे आचार्य आहेत कृष्णराज कविराज गोस्वामी. प्रभुपादांनी आणि हे जे आहे त्यामध्ये त्यांनी ह्या लीला पाहिलेल्या आहेत आणि स्वतः या लिखित स्वरूपात आपल्या समोर दिलेले आहेत. म्हणून आज ज्याच्याजवळ हे ग्रंथ आहे तो समजू शकतो की चैतन्य महाप्रभू कोण आहे, नित्यानंद कोण आहे, त्यांनी कशा प्रकारे 500 वर्षापूर्वी या लीला केला हे समजू शकतो. म्हणून ग्रंथाद्वारे ग्रंथ अध्ययन करतो, शास्त्र अध्ययन करतो, त्यावेळी आपल्याला भगवान कोण आहे ते समजू शकतो. म्हणून आचार्य म्हणतात की ग्रंथ किंवा शास्त्र हे आपल्या मातेप्रमाणे आहे. माता आपल्याला काय म्हणते, जन्म झाल्यावर आपल्याला माहिती असतं का आपले पिता कोण आहे, माहिती नाही. माता सांगते हे पिता आहे, हा ना, काका आहे, हे सगळं सांगत असते. माता अधिकृत असते त्यावेळी कळतं की हे आपले माता आहे, पिता आहे. तसे ग्रंथ हे अधिकृत आहे. त्या ग्रंथामध्ये जे काही ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान ज्यावेळी आपण वाचू, शास्त्र अध्ययन करू, त्यावेळी आपल्याला कळेल की आपले परमपिता कोण आहे, परमेश्वर कोण आहे, भगवंत कोण आहे. म्हणून या शास्त्रादरम्यान हे चैतन्य चरितामृत खास करून या 3 ग्रंथांमध्ये चैतन्य चरितामृत प्रभुपादांनी विशेष आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये प्रभुपादांनी एक तात्पर्य लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला सांगतात की कलियुगातील भगवंत कोण आहे. ते प्रभुपाद सांगतात की चैतन्य महाप्रभू आहे आणि तुम्ही हे चैतन्य चरितामृत वाचा. चैतन्य चरितामृत आपल्याला आश्रय देण्यासाठी श्री प्रभुपादांनी सांगितलं. आणि कोण आहे, ब्रजेंद्र नंदन से सतीसुत होईल से बलराम होईल हिताई. कोण आहे चैतन्य महाप्रभू, ब्रजेंद्र नंदन से. ब्रजेंद्र नंदन कृष्ण आहे, ते सतीसुत म्हणजे सतीसुत म्हणजे काय, सती त्यांच्या मातेचं नाव सती माता होती, सुत त्यांचे पुत्र, हेच या ठिकाणी कलियुगात अवतरित झाले. आणि बलराम होईल हिताई, त्यानंतर कोण आहे, साक्षात बलरामजी आहे. तर हेच दोघे या कलियुगामध्ये भक्ताच्या रूपात आले. तर त्यावेळी त्यांच्या नवदीपमध्ये जन्म झाला. त्यांच्या पितांचं नाव होतं जगन्नाथ मिश्रा आणि मातांचं नाव होतं सची माता. सची माता आपण कीर्तन होतो ना, जय सचिनंदन गौर हरी म्हणजे कोण, सचिनंदन. भगवान श्रीकृष्णांचे आणि मातेवरती नाव पडले देवकीनंदन, यशोदानंदन, तसं सचिनंदन असे चैतन्य महाप्रभूचं नाव पडले. तर चैतन्य महाप्रभू ज्यावेळी अवतरित झाले तर लहानपणी त्यांचं नाव होतं निमाई. निमाई का नाव पडलं, कारण त्यांचा जन्म निंबाच्या झाडाखाली झाला होता. म्हणून त्यांना लहानपणीपासून टोकन नाव असतं सगळ्यांना, काय लहानपणी नाव पण वेगळं असतं
आणि तो पण नाव प्रेमाने बोलवतो. तसं चैतन्य महाप्रभू लहानपणी निमाय निमाय म्हणायचे सगळे. एवढे सुंदर दिसत होते, जसे श्रीकृष्ण तसे त्यांची सुंदरता होती. त्या नवदीपमधील ज्या काही स्त्रिया होत्या, जे काही नवदीपवासी होते, त्यांना रोज त्यांचं निमाईचं दर्शन घेतल्याशिवाय राहायचं नाही. इतके सुंदर ते दिसायचे. आणि त्या ठिकाणी निमाई हे सगळे भगवंत होते, तरी पण कोणालाही कळायचं नाही की हे भगवंत आहे, कारण ते भक्तांच्या रूपात आलेले. एवढे आकर्षित प्रत्येक गुण भगवंतांचे त्यांच्यामध्ये सर्व गुण होते, परंतु कुणालाही समजत नव्हतं की हे भगवंत साक्षात बालक साधारण नाहीये. परंतु हे का, तर भगवंत आपल्या मायेद्वारे सर्व त्यावरती दृष्टी तिथे आच्छादित केले होते की मला हे वास्तविक रूपामध्ये सर्व पाहू दे. निमाय निमाय होते, परंतु भगवंत म्हणून त्यांनी कधीही प्रकट केलं नाही. परंतु तशा ते लीला पण करायचे. घरामध्ये जगन्नाथ मिश्रा आणि सखी माता होते, घरामध्ये आपलं कार्य करायचे. रोज घरामध्ये तुम्ही कार्य करतो त्यावेळी बघायचे की अरे घरामध्ये धशीवर किंवा त्याच्यावर धशी उठलेले आहे चरणाचे, आणि त्या चरणाच्या धशावर काय भगवंताच्या चरणाच्या धशावर काय चिन्ह असतात? चंप, अंकुश, झेंडा आणि पद्म, हे सगळं चिन्ह असतात. ते घरामध्ये सर्व उठलेले असतात. आणि भगवंत हे निमाई भगवंताची लीलाही करत आहे, परंतु ते समजून देत नव्हते कोणाला की मी भगवंत आहे. आणि सची माता रोज पाहायचे जगन्नाथ मिश्रा त्यांच्या पितांनी आपल्या पत्नीने सांगायचे हे काय कोणते चिन्ह उठलेले आहेत. म्हणजे कधी त्यांना वाटायचं की आपल्या निमाईचे चिन्ह आहे. ते म्हणायचे अरे आपल्या घरी ना शालिग्राम शिला आहे, ते बहुतेक रोज या ठिकाणी लीला करतात. त्यांचे संध्याकाळी कोणतरी लीला करत असतात, त्यांची चरणचिन्ह उठलेले असतात, म्हणून ते विसरतात की ते निमाईचेच आहे. म्हणजे अशा ते लीला पण त्या ठिकाणी करायचे. तर जसे जसे ते मोठे मोठे झाले, तर ते आज लोक नवदीप हे एक संस्कृत शिकवण्याचं एक व्याकरण शास्त्रास्त्र तिथं चालायचं. एक नवदीप जसं पुणे हे माहेरघर समजतं ना विद्याचं, तसं नवदीप हे व्याकरण आणि संस्कृतचं माहेरघर होतं. त्या ठिकाणी जोही शिकायचा तो मोठा पंडित होऊन जायचा संस्कृतमध्ये. आणि त्यामध्ये सगळ्यात हुशार निमाई होते. मोठे पंडित होते, मोठे मोठे वयाने पंडित जे लोक होते ते पण निमाईच्या समोर काहीच नव्हते, कारण निमाई भगवंत आहे. आणि लहानपणी त्यांनी सर्व काही कंठस्थ केलं होतं, आणि म्हणून त्यांना निमाई पंडित नाव पडलं लहानपणी. आणि त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी एकमेक असं बसून शास्त्रार्थ करायचे. भागवतमध्ये काय आहे सर्व वेगवेगळे शास्त्र घेऊन शास्त्रार्थ करायचे, त्यावर चर्चा करायचे, टीका सांगायचे. आणि एवढे हुशार सगळे मुलं त्या ठिकाणी होते, सगळे वरिष्ठ लोक पण त्या ठिकाणी शास्त्रार्थ करायचे. आणि त्या ठिकाणी असे काही मोठे मोठे दिग्गज लोक पण यायचे. पूर्ण जगभर ते काही दिग्गज पंडित असायचे त्या ठिकाणी यायचे, शास्त्रार्थ करायचे, हरवायचे एकमेकांना. आणि एक त्या ठिकाणी केशव काश्मीर नावाचे, ते काश्मीरच्या त्या ठिकाणी राहायचे, त्यांचं नाव केशव. तर ते दिग्विजय होते. पूर्ण जगभर त्यांनी व्याकरण आणि हिच्यावर शास्त्रार्थ करून सर्वांना हरवायचे आणि म्हणायचे विजयपत्र लिहून द्यायचे की तू हरलास, विजय झाले, विजयपत्र लिहून द्यायचे. आणि हे करत करत ते सर्व जगामध्ये असं हे करत सर्वांना हरवत करत ते नवदीप मध्ये आले. आणि नवदीप मध्ये सर्वच पंडित होते, परंतु त्यांना कळालं त्या नवदीप मध्ये जे काही पंडित होते केशव काश्मीरला हरवणं सोपं नाहीये, तर हे दिग्विजय आहे. आणि ही नवदीप जे काही शहर आहे यामध्ये या ठिकाणी आता ते सर्वांना हरवणार. आणि त्यावेळी असं होतं हे काही साधारण नव्हते, ते ज्यावेळी यायचे ना पालखीमध्ये बसून यायचे, त्यांच्या सोबत मोठे सर्व काही घोडे, त्यांचे सर्व ब्राह्मण समुदाय त्यांच्या सोबत असायचा, वाजत गाजत त्या दिग्विजयांना घेऊन येत असत. मग ते शास्त्रार्थ करायचे. आणि त्या ठिकाणी आले त्यावेळी त्या नवदीपमधील सर्व वाशी पंडित होते, ते म्हणून आपल्या चर्चा करू लागले अरे तर केशव काश्मीरने इतर आपल्याला सर्वांना हरवलं, तर हे नवदीप जे काही प्रसिद्ध आहे व्याकरण आणि शास्त्रामध्ये, तर काय होईल मग या ठिकाणी यांनी हरवलं तर आपण काय करूया? सर्वांनी नाव घेतलं आपण निमाईंना पडवतो. आणि जर यांनी हरवलं निमाईंना
तर आपण म्हणू शकतो की अरे लहान बालक आहे, लहान बालकांना हरवलं काय अवघड. अशा प्रकारे त्यांची चर्चा सुरू झाली. आणि जर निमाईने जिंकलं तर आपण म्हणतो बघा तू लहान पोराने तुम्हाला हरवलं, तुम्ही एवढे दिग्विजय आहात. आणि त्यांची चर्चा सुरू झाली. आणि मग गंगेच्या काठावर केशव काश्मीरला सांगितलं की आमच्या ठिकाणी एक बालक आहे केशव निमाई पंडित, त्यांच्याशी तुम्ही शास्त्रार्थ करा. थोडक्यातही करायला सांगतो फार कमी आहे. आणि गंगेच्या काठावर बसले सर्व काही बालक सगळे शास्त्रार्थ चालू. त्यांच्या केशव काश्मीर त्या ठिकाणी आले. निमाई पंडित पण त्या ठिकाणी. निमाई पंडितांना आपल्याकडे वयस्कर येते, त्यांना हरवणं बरोबर नाही, तर लहान आहे. परंतु त्यांनी पाहिलं की हा दिग्विजय आहे, यांना अहंकार आहे त्याच्या शास्त्र करण्यासाठी. तो सगळ्यांना हरवतो आणि काय करतोय, विजयपत्र लिहून घेतोय. आणि म्हणजे काय याचा अर्थ त्याला गर्व आहे, थोडा अहंकार आहे. तो अहंकार मला नष्ट करायचा, मला यांना हरवायचं. निमाई म्हणतात की वयस्कर त्यांना हरवण्यात काय, तरी पण अहंकार त्यांना नष्ट करायचा. म्हणून ते म्हणतात ठीक आहे त्यांच्याशी शास्त्राचं करू. आणि त्यावेळी दोघं एकत्र बसतात. त्यावेळी केशव काश्मीर म्हणतात काय आणि काय आपण काय चर्चा करायचं. आणि गंगेच्या काठावर बसल्यामुळे निमाई पंडित म्हणतात तुम्ही ह्या सुंदर गंगा नदी आहे यावर सुंदर गुणगान गावायचे शास्त्र श्लोकाद्वारे. आणि केशव काश्मीरी एवढे हुशार असतात, ते वाऱ्याच्या गतीने, आता वारा किती गतीने जातात त्या गतीने ते एवढी श्रुती गंगेची श्लोकाची अनेक श्लोकामध्ये करतात. कोणालाही कळत नाही की किती स्पीड ते वाऱ्याच्या गतीने, वाऱ्याच्या गतीने गंगेची स्तुती करीत आहे. आणि त्यावेळी सगळ्यांना तिथं पंडितांना वाटतं की आता निमाई पंडित पण काही चिंतन की माहिती नाही. आणि आता निमाई पंडित त्याच्या विरुद्ध काय चर्चा करणार, हे तर साधारण नाही केशव काश्मीर. आणि हे झाल्यावर त्यांचं ज्यावेळी श्लोक गान गुणगान होतं त्या निमाई पंडितांची वेळ. ते निमाई पंडित म्हणतात की तुम्ही जे काही 100 श्लोक गायलेले गंगा नदीच्या स्तुतीवर, त्यामध्ये गुणदोष मला सांगा. एक श्लोक आहे त्यामध्ये तुमचं गुणदोष मला पाहिजे, तो कोणता श्लोक. ते म्हणजे गुण आहेत माझ्या श्लोकामध्ये, दोष नाही होणार. कारण दिग्विजय पंडित आहे, तुम्ही दोष कसं काय म्हणतो निमाई तो. त्यावेळी ते म्हणतात निमाई म्हणतात आहे त्यामध्ये एका श्लोकामध्ये कोणता श्लोक सांग. मी तर वायूच्या गतीने सांगितलेलं आहे. ते त्यांना वाटतं की हा छोटा बालक काय सांगणार आहे, एवढ्या मी वायूच्या गतीने एक श्लोक कोणताही हा आठवेल. परंतु निमाई पंडित सुचिंतन असतात, ते बरोबर एक श्लोक सांगतात. त्यांना आश्चर्य वाटतं अरे मी वायूच्या गतीने सांगितलं आणि हा श्लोक यांनी कंठस्थ पण केला आहे त्यामध्ये. आणि त्या श्लोकामध्ये गुणदोष सांग, तो दोष नसणार मी गुण सांगू शकतो. ठीक आहे तू हा कंठस्थ केला, तू सांग. निमाई पंडित पण त्या श्लोकाचे गुणदोष सांगू शकतात, त्याला गुण सांगतात. थोडं सुंदर गुण सांगतात की केशव काश्मीरनी पण थोडं 100 श्लोकांमध्ये त्या गुणगान एवढं गंगेचं केलं नव्हतं, त्या एका श्लोकामध्ये ते निमाई पंडित सांगतात सुंदर. आणि नंतर दोष सांगायला सुरू करतात. हे केशव काश्मीर करतं की खरं त्या श्लोकामध्ये माझ्या स्तुतीमध्ये काहीतरी दोष आहे. आणि त्यांना वाटतं की मी हारलो असा, म्हणून ती मान खाली घालून बसतो. त्यावेळी निमाईने वाटतं की याचा अहंकार आता कमी झालेला आहे, अहंकार नष्ट होत आहे. कारण ते वयस्कर असल्यामुळे ते म्हणतात ठीक आहे केशव काश्मीरी मला घरी जावा आणि उद्या परत या, आपण चर्चा करू यावर. आता केशव काश्मीरी आपले जातात आणि संध्याकाळी ते खरं तर केशव काश्मीरी सरस्वतीचे भक्त असतात. ज्यावेळी ते कोणतेही शास्त्रार्थ करतात तर सरस्वती इतकी संतुष्ट असते त्यांच्यावर, सरस्वती देवी त्यांच्या जिभेवर येऊन स्वतःचे श्लोक गात असते. एवढी ती प्रसन्न असते त्या केशव काश्मीरच्यावर. आणि केशव काश्मीरी माफी त्यावेळी जातात की मी काय माझ्याकडून चुकलं सरस्वती देवी की जेणेकरून एक छोटस बालक मला हरवत आहे या ठिकाणी. आजपर्यंत तुमच्या कृपेने की सर्व ज्या ठिकाणी दिग्विजय झालेलं आणि आज मी हारायची वेळ कशी काय आली माझ्यावर. त्यावेळी सरस्वती देवीने प्रार्थना करतात, ते झोपी जातात. आणि रात्री सरस्वती देवी स्वप्नात येते, म्हणते अरे तू माझी चांगला तू भक्त आहे, मी तुला आजपर्यंत मदत केली आणि तू मला चांगलं मला गुरु समजतो आणि मी तुला मदत करीत आहे. परंतु आज तू ज्या सोबत शास्त्रार्थ करीत आहे ते माझे गुरु आहे. ते निमाई साधारण बालक नाहीये,
ते ब्रह्मांडपती कृष्ण आहेत, ते निमाईच्या रूपात आलेले आहेत. त्यांना हरवण्याचा तू प्रयत्न करू नकोस. मी पण त्यांच्या समोर नाही जाऊ शकत, तर ते माझे गुरु आहेत. त्यांच्यापासून मला शक्ती मिळते हे विद्या सर्वांना संपादन करायची, त्यांना देण्याची, आणि त्यांच्या कृपेने मी तुला विद्या देत आहे. त्यांना तू हरवत आहेस, शक्य नाही. तू जाऊन माफी माग त्यांच्यावर. अशा प्रकारे निमाई पंडितांनी फार सुंदर कथा येते की लहानपणापासूनच चैतन्य महाप्रभू इतके हुशार असतात. त्यांनी कथा फार सुंदर चैतन्य चरितामृतमध्ये दिलेली आहे. आणि अशा प्रकारे केशवदासमध्ये येऊन चैतन्य महाप्रभूंच्या निमाईचे चरण पकडतात, त्याला माफ करा म्हणतात. त्यावेळी निमाई म्हणतात तुम्ही माफी नका मागू, फक्त एवढं करा की या बंगाल प्रांतामध्ये तुम्ही दिग्विजयचं जे काही हे आहे, दिग्विजय तुम्ही होण्याचा प्रयत्न करतात ते ह्या ठिकाणी नका करू. तुम्ही दुसऱ्या शाळेत निघून जा आणि तुमचं ज्ञान आहे ते सगळ्यांना वाटा. अशा प्रकारे केशवदासमध्ये परत त्या बंगालमध्ये येत निघून जातात. तर हे चैतन्य महाप्रभू फार सुंदर लिहिलं आहे. चैतन्य महाप्रभू की जय. आणि नंतर पुढे निमाई फार मोठे होतात, त्यांचं लग्न होतं. त्याच्या पत्नीचं नाव असतं लक्ष्मीप्रिया. आणि काही काळानंतर लक्ष्मीप्रिया सर्पदंश होतो, आणि सर्पदंश झाल्यावर लक्ष्मीप्रियाचं पण निधन होतं. परत ते मोठे होतात तर त्यांचे पिता जगन्नाथ मिश्रा यांचं पण निधन होतं. आणि म्हणून त्याचं पिंडदान करण्यासाठी ते गया या ठिकाणी जातात. गया या ठिकाणी पिंडदान केलं जातं. त्या ठिकाणी संगम आहे नद्यांचा, आणि त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू आपल्या वडिलांचं पिंडदान करण्यासाठी जातात. आणि त्या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी ईश्वरपुरीची भेट होती. ईश्वरपुरी हे फार गुरु असतात, आणि त्यांचं ज्ञान मध्ये सर्व बघून चैतन्य महाप्रभूंची इच्छा होते की मला ईश्वरपुरीच्या कडनं दीक्षा घ्यायची. या ठिकाणी आपण पाहतो हे भगवंत आहे आणि दीक्षा घेण्याची इच्छा करत आहेत ईश्वरी पुरीच्याकडे. पण या ठिकाणी भगवंत जरी असले तर भक्तांच्या रूपामध्ये आले. ते आपल्याला दाखवत आहे की आपण त्यावेळी भक्तीमध्ये येतो तर आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. आपण शाळेमध्ये असतो त्यावेळी गुरुची आवश्यकता. तुमचे ज्ञान या भौतिक जगात घ्या, गुरुच्या शिवाय आपण कोणते ज्ञान देऊ शकत नाही. चैतन्य महाप्रभू भगवंत जरी असले तरी भक्तांच्या रूपामध्ये आहे. तुम्ही ते आपल्याला शिकवत आहे की गुरु आपल्या जीवनात फार महत्वाचे आहे. त्याला गुरु करण्याची काही गरज नाही. भगवंत तर गुरुला उत्पन्न करतात है ना. भगवंत ज्ञान देतात हृदयात गुरुच्या, आणि गुरु त्यांना बनवतात, आणि गुरु मग इतरांना ज्ञान देऊन शिष्य बनवतात. हे भगवंताचं कार्य आहे. परंतु या ठिकाणी भगवान स्वतः गुरु करण्याचा प्रयत्न करतो. तर लोक म्हणतात की मला तुझ्या दीक्षा पाहिजे. तर ते दीक्षा का घेत आहेत? दोन कारणे या ठिकाणी. तिसरा कविराज गोस्वामी आपल्याला सांगतात की चैतन्य महाप्रभू या ठिकाणी भगवंत जरी असले, पहिलं कारण सांगतात की ते ऐश्वर्य दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले नाही की मी भगवंत आहे. मी ते ऐश्वर्य दाखवण्यासाठी या ठिकाणी नाही आले, तर ते सर्वांना भक्ती देण्यासाठी या ठिकाणी आलेले. म्हणून भक्तांच्या रूपात तिथे आचरण दाखवली. भक्तांच्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता किती आहे म्हणून आपल्या आचरणातून ते दाखवत आहे की भक्त आहे, मला गुरुची आवश्यकता आहे. म्हणून एका श्लोकात वर्णन केलेलं आहे की आपण आचार्य प्रभू जीवेल शिकाय, की आपल्या आचरणातून जे शिकवत आहेत जीवांना की आपल्या जीवनामध्ये गुरुची किती आवश्यकता आहे. जे भगवंताच्या गुरुची आवश्यकता नाही, भक्तांच्या रूपामध्ये येऊन ते सांगतात की भक्तांना गुरुची आवश्यकता आहे. आणि दुसरं कारण ते सांगतात की पुढे त्यांना प्रचार करायचा होता. ते फक्त त्या निमाई लहानपणीचे लीला करण्यासाठी ते आले नव्हते, तर ते पुढे त्यांना संन्यास घेऊन प्रचार करायचा होता. आणि प्रचार करण्यासाठी शक्ती पाहिजे है ना. तो का ज्यावेळी अमेरिकेत प्रचारासाठी गेले तर त्यांना शक्ती कोणाची होती? गुरूंची शक्ती होती. ते म्हणले मी काय माझी कट कुठली समान आहे. आणि म्हणतात गुरुच्या समोर आणि भगवंताच्या समोर तुला तुम्ही काही करा, कसंही नाचवा, कसंही काही करा, तर तुम्ही जर शक्ती दिली, तुमची कृपा असेल तरच मी पाश्चात्य देशात यशस्वी होऊन येईन. तसंच या ठिकाणी निमाईंना पुढे चैतन्य महाप्रभू जरी भगवंताचे भक्तांच्या रूपात त्यांना संन्यास घेऊन प्रचार करायचा होता हरिनामाचा. म्हणून शक्ती पाहिजे त्यांना. शक्ती कोणाद्वारे आहे ना? गुरुच्या द्वारे आहे. आणि ती शक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांना गुरुचा आश्रय पाहिजे होता. म्हणून ते दाखवत आहे
ती त्याच्यामागची दीक्षा आणि आपल्या जीवनामध्ये जोडण्याची गरज आहे. आणि ज्यावेळी ते दीक्षा घेतात त्यावेळी लहानपणीचे ते नटखट लीला होत्या त्यांच्या निमायच्या, ते जायचे लहानपणी गंगेच्या काठावर आणि ते काही ब्राह्मण आंघोळ करायचे, जायचे पाय ओढायचे त्यांचे, आणि कधी कधी त्यांची पाण्यामध्ये जाऊन जे पाण्याची डुबकी मारायची शिका ओढायचे. तसे कृष्ण मागत चोरायचे, तसे हे ब्राह्मणांच्या सोबत अशा प्रकारचे लीला करायचे. कधी कधी आंघोळ करायचे ब्राह्मण तर त्यांचे कपडे लपवून ठेवायचे. तर अशा ते नटखट लीला करायचे. आणि तरी त्यांनी असं प्रकारची लीला केल्या तरी त्या ब्राह्मणांना किंवा 9 वर्षांना फार आनंद यायचा. त्याला निमाय अशा प्रकारची लीला करत आहेत त्यात ते आनंद घ्यायचे. परंतु आता पाहिलं तर हे गुरु करून घेतलेलं त्यांनी, आणि आता निमाई ते नटखट लीला सर्व बंद झालं. त्यांच्या एकदम गंभीरपणा आला, ते निमाई राहिलेच नाही. आणि सर्व भक्तांना वाटलं आपल्यासोबत का लीला करत, आपल्यासोबत असे एका खेळत का नाही आहे. त्याची मातेला पण वाटलं की अरे हा इतका सुंदर घरात गेला, हात मारला तरी यायचा नाही निमाई, आणि हा आता इतका गंभीर कसा झाला. त्यांना पण आश्चर्य वाटलं, कारण त्यांना आता पुढं काय करायचं होतं, प्रचार करायचा होता. आणि असा एक वेळ आली, त्या वेळेमध्ये त्यांनी ठरवलं की आता मला संन्यास घ्यायचा. कारण त्या वेळेची ती वाट पाहत ते वयाने मोठे झाले, आणि आता त्यांनी ठरवलं की मला आता प्रचारासाठी माझा खरा हेतू आहे, या हरिनामाचा मला प्रचार करायचा आहे, आणि त्यासाठी मला संन्यास घेणं फार महत्वाचं आहे. आणि संन्यास घेण्यासाठी मला आता संन्यास घेऊन मला काही भक्तांच्या म्हणून ते भक्त एवढे माझ्यावर प्रेम करतायत, आणि भक्तांच्या म्हणून मला आता निघून जावं लागले त्या ठिकाणी. म्हणून त्यांनी आता काय ठरवलं की संन्यास मला घ्यायचा. आणि संन्यास घेण्यासाठी त्यांनी मग सखी मातेची परवानगी घेतली, सर्व भक्तांची परवानगी घेतली, आणि संन्यास घेण्यासाठी ते तयार झाले. म्हणजे कोणीही भक्त तयार झाले, सर्व रडू लागले की तुम्ही नका संन्यास. सखी माता म्हणाली नको. तर सखी माता एक पहिलेच विश्वरूप केले होते मी घर सोडून, आता हा पण घर सोडून जाणार आहे, मला कोण मानणार, कारण माझे तुझे पिता तर आधीच निधन झालेले आहेत, ते निघून गेलेले आहेत, आणि संन्यास घेण्यासाठी आता तयार करतात. तर एक सुंदर लीला येते, ते संन्यास चैतन्य महाप्रभू जे काही घेणार आहे ते कृष्ण लीलेची फार एक संलग्न लीला आहे, ती फार सुंदर लीला आहे. तर कृष्ण लीलामध्ये लीला येते की रोज भगवान श्रीकृष्ण गोपीच्या समेत राधाच्या समेत रासलीला करायची, आणि त्या ठिकाणी रासलीला करण्याच्या पेक्षा त्या गोपी होत्या, खास करून अष्टसखी होत्या, त्या काळात काय करायचे, सर्व काही तयारी करत असतात. तर कृष्ण येणार आहे कथा म्हणून एक निकुंज असं सजवायचं, कुंज सजवायची. वेगवेगळ्या कुंजामध्ये भगवानाच्या लीला असायच्या, आणि ज्यावेळी राधाराणी आपल्या अष्टसखी समेत एक कुंज सजवत होत्या की आता ह्या ठिकाणी वेगळ्या लीला होणार, कृष्ण येणार आहे. आणि एक वेळ होती कृष्ण येण्याची, परंतु या ठिकाणी सुंदर फुलाने आणि सर्व काही शेणाने सडा टाकून त्या ठिकाणी सुंदर कुंज सजवून सर्व गोपी वाट पाहत होत्या. राधाराणी वाट पाहत होती आता कृष्ण येतील. वेळ निघून गेली, कृष्ण अजून आलेले नाहीये, काय करायचं. राधाराणी काय करते, तसे सखी आहे, तसे सखीचे सेविका असतात, त्यांना मंजिरी म्हटलं जातं. आणि त्या मंजिरीपैकी एका मंजिरीला कृष्णाने राधाराणी काय केलं की तुझा शोधून ये, कृष्ण कुठे बसलेले आहे, अजून कसे आलेले, वेळ झालेली आहे आता या ठिकाणी. आणि ती मंजिरी भगवान श्रीकृष्णाला शोधण्यासाठी गेली, आणि शोधण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणी अजून एक सखी होती, तिचं नाव होतं चंद्रावली. ती हुबेहूब राधाराणीसारखी सुंदर दिसत होती, परंतु त्या ठिकाणी चंद्रावलीची मंजिरी होती सेविका, ती त्या समोर येत होती, आणि इकडून राधाराणीची मंजिरी कृष्णाला सरळ जात होती. दोघांची एकदम भेट होते, आणि भेट झाल्यावर ती चंद्रावलीची मंजिरी असते सेविकाची, म्हणजे हे राधाराणीची मंजिरी, तू कुठे चालले आहे, तर ते म्हणते मी कृष्णाला शोधण्यासाठी चाललोय. मग ती हसते चंद्रावलीची मंजिरी, म्हणजे अरे तू का कृष्णाला शोधते, की कृष्ण जर चंद्रावली सोबत त्या ठिकाणी लीला करत आहे, ते गप्पा मारताय, त्या ठिकाणी बसले. ज्यावेळी ते आई ती मंजिरी राधाराणीची, ती पळत येते, आणि राधाराणी सर्व सखींना, त्या सखीपैकी 2 वरिष्ठ गोपी असतात, एक विशाखा आणि ललिता. आणि विशाखा कडक असते फार. ज्यावेळी विशाखाला सांगते की बघा की कृष्ण चंद्रावली सोबत तिकडे बसलेले आहे,
आणि इकडे राधाराणी वाट पाहत आहे आणि तुम्ही म्हणताय कृष्ण कुठे आहे. विशाखा भात खोलीत होते म्हणजे चला आपण सगळे मिळून जाऊ. आणि जाऊन त्या ठिकाणी बघता त्या चंद्रावली सोबत ते त्या ठिकाणी बसलेले असतात, गप्पा बोलत बसलेले असतात. त्यावेळी विशाखा इतकी शेवटी म्हणते की तुम्ही माझी प्रधान सखी तिथे राधाराणी आहे ती इतकी त्या ठिकाणी उघड टाकून रडत बसलेली आहे की तुम्ही वेळ झाली तरी अजून आलेला ना, आणि या ठिकाणी तुम्ही या सखी सोबत गप्पा मारत असलेला फार चिंते आणि म्हणते की तुम्ही परत आमच्या कुंजीमध्ये यायचं नाही, परत तुम्हाला प्रवेशच नाही आमच्या कुंजीमध्ये विला करण्यासाठी. परत तुम्ही आता काय करा, आम्हाला विसरून जावा, निघून जावा इथून. कृष्ण म्हणतात अरे हे काय झालं आता, मी विसरून गेलो राधाराणीला भेटायचंय मला. आणि त्यावेळी कृष्ण फार दुःखी होतात आणि यमुनेच्या काठावर जाऊन आपले मोरपंख आपलं मुकुट बाजूला करतात आणि त्या वाळूमध्ये त्या रेतीमध्ये लोळू टाकतात. राधाराणी स्मरण करत करत आणि लोळत असताना त्या ठिकाणी पौर्णमासी येते. पौर्णमासी कोण आहे, ती सर्व भगवंतांच्या लीलांचं आयोजन करत असते. की आज तिला कुठे होणार मग कुठे होणार ते आयोजन करत असते. ज्यावेळी कृष्णा पाहता काय तुझी दशा झालेली आहे, का होतोस. ते कृष्ण म्हणतात तुम्हाला माहिती आहे तुम्ही आजच्या लीलेचं काहीतरी नियोजन केलेलं असणार, सांगा मला हे असं का आता झालं माझी परिस्थिती, तर पुढची लीला काय आहे. त्यावेळी पौर्णमासी काय घाबरू नकोस, पुढची लीला मी आधीच नियोजन करून ठेवलेली आहे. आणि ते कार्य कोणाकडे असते, वृंदादेवीकडे असते. हा वृंदादेवी आणि तुला सांगेल काय आता तुझं पुढचं कार्य आहे. आणि त्या ठिकाणी वृंदादेवी येते आणि कृष्णाला म्हणते की तुला राधाराणीची भेट होईल, परंतु मी जे सांगत ते तुला करावं लागेल, तर मग पुढचे तुझ्या त्या लीला ते नियोजन केलेलं आहे ते नियोजन होऊ शकते. कृष्ण म्हणतात तुम्ही काय सांगा मी काय करण्यासाठी तयार आहे, तुम्हाला राधाराणीला दुःख नाही द्यायचं आहे. आणि त्यावेळी वृंदादेवी म्हणते की पहिला एक आहे तुझं ते मोर मुकुट आहे ना ते तुला त्याग करावं लागेल, तुझं ते वस्त्र आहे पीत वस्त्र ते तुला त्याग करावं लागेल आणि साधू वस्त्र घालावं लागेल, तुला केसांचं मुंडन करावं लागेल. अरे बाप रे, कृष्ण काय काय सांगताय तुम्ही. ठीक आहे मी राधाराणीसाठी हे करण्यासाठी तयार, तुझी प्रिय बासरी तू त्याग करावं लागेल, ठेव तिकडे बासरीला आणि हातामध्ये कमांडून घ्यावं लागेल, दंड घ्यावं लागेल आणि भव्य वस्त्र परिधान करावं लागतील. मी सांगेल ते केल्यावर मी तुला राधाराणीची कृपा राधाराणीला भेटायला भेटेल. अरे बापरे एवढे सगळं करायचं आहे, ठीक आहे मी सगळं त्याग करतो, काय करायचं सांगा. त्यावेळी मग लगेच ते पीत वस्त्र त्याचं जे श्याम वर्ण आहे तो गायब होतो आणि गोल्डन वर्णामध्ये ते येतात, साधू वस्त्रामध्ये येतात. साधूचं वस्त्र घालतात, हातात कमांडो घेतात, केस म्हणून केलेलं असतं आणि हातामध्ये कमांडो दंड पकडून मध्ये मी एक गीत तुला शिकवतो, ते गीत गात गात जायचं. त्या गीतचा अर्थ असतो की एक काना काय त्याचा असतो, गीतचा अर्थ असतो की काना राधाराणीच्या प्रेमाची भिक्षा मागत आहे, त्याचा अर्थ असतो ते. आणि ते गीत हाय हाय गीत गात जायचं कमांडो पकडत ठीक आहे. आणि ते गीत गात 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 ते त्या दादाने निघून जे येतं जवळ त्या ठिकाणी सर्व असते असते. आता एवढं मधुर आवाज आता कृष्ण गात आहे तर किती मधुर आवाज असणार आहे. आणि गात गात असतात तर विशाखा त्या ठिकाणी ऐकते, सर्व काही गोपी ऐकतात. नंतर तरी कोण आलेले साधू बघा, त्यामध्ये राधाराणीचं नाव कसं काय येत आहे, त्याला इकडे बोलवा. आणि सर्व गोपी त्या मंदिरी जाते आणि कृष्णाला बोलतो. कृष्ण म्हणजे ते साधूला बोलवते. साधू त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात तू किती सुंदर गातो, भयानक ते लहान दिसत आहे आणि एवढं सुंदर करतोय तुझा, तू काय काय करतोस, तुम्ही सांगा काय मी करू. कारण मी सर्व काही ज्ञान आहे मला, परंतु मी फार वैरागी आहे ना, मी कुणाशी जास्त वार्तालाप करत नाही. आणि विशाखा म्हणते अरे एवढं लहानपणी तू कसं संन्यास घ्यायचा, तुमचा लहानपण आणि वयाचा काय संबंध आहे, मी संन्यासी आहे, मी फार वैरागी आहे, मी जास्त कोणाशी बोलत पण नाही, काम काय सांगा. त्यावेळी विशाखा म्हणते की माझी एक सखी आहे, बरीच सखी फार दुःखी आहे, तर कधी प्रियतम तिला नाही की सांगू शकतो का तिच्या हाताची रेषा पाहू. ते म्हणतात हो काय की तुम्ही सांगत आहे
आणि माझे जे काही गुरु आहे ते गुरुंनी मला सर्व काही शिकवलेलं आहे. तुझ्या गुरुचं नाव काय? गंधर्विका सखी आहे. ती सखीने मला सर्व काही शिकवलेलं आहे. माझ्या गुरुचं नाव काय? गंधर्विका. तिने मला सर्व शिकवलेलं आहे आणि मी हे सर्व तुझे त्या हातात पाहून हे सगळं सांगेल. आणि त्यावेळी ते गीत गात राधाराणी मी गाते विशाखा म्हणजे अशा प्रकारे साधू आहे ते सांगण्यासाठी तयार होती. गुरुवर टाकलेला असतो, फार नाराज झालेले असतात, आलेले नसतात. आणि त्यावेळी ती म्हणते ठीक आहे, पहिला त्याला ती बाहेर जायला सांग. ते कसं गातो बघतो म्हणते राधा, मग मी ठरवेन बाहेर इकडे यायचं की नाही. तर त्या रूममध्ये असते आणि परत ते गीत गात असते आणि गायल्यावर राधाने खुश झाले म्हणजे ठीक आहे मी येते. आणि तिथं आल्यावर मग राधाराणीला समोर बसवलं जातं आणि बसवल्यावर विशाखा राधाराणीचा हात घेते आणि साधूच्या हातात येते. साधू कृष्ण आहे आणि देते. ते म्हणतात नाही नाही नाही, मी स्त्रियांना स्पर्श नाही करू शकत. तुम्हाला सांगितलं मी संदेश आहे, मी हाताला स्पर्श करू शकत नाही. ते म्हणतात अरे मग काय करणार, तू कसं ओळखणार? ते म्हणतात मी तिच्या कपाळाच्या रेषा पाहून ओळखेन तिचा प्रियतम कसं भेटणार. अरे बापरे, विशाखा म्हणते हे अरे शक्यच नाही. रोज राधाराणी पहिला आपलं मुख आहे ते मुख पहिला कृष्णाला दाखवतो आणि त्याशिवाय दुसऱ्यांना तिचं मुख दर्शन होतच नाही. आणि तू काय साधू आहे, तुला कसे ते दर्शन देईल? ठीक आहे मी जातो, मी कुठे येणार तर तुम्हीच मला बोलून आणलं. मी मग गीत गात गात परत जातो. मग विशाखा साधू म्हणजे परत करा. ठीक आहे बाबा, माझ्या राधाराणीला प्रियकर भेटले म्हणून ते होते ठीक आहे मी राधाराणीला घेऊन. त्यावेळी राधाराणीला समोर बसवलं जातं आणि राधाराणी ज्यावेळी घुंगट काढते साधू समोरच बसलेले असतात. त्यावेळी ते रूप पाहतात ते आपले साधू लोक घेऊन काय करून साधू रूपात राहू शकत नाही. लगेच त्रिभंग रूपात येतात. त्रिभंग रूपात आल्यावर राधाराणी पण तिचं दुःख विसरून जाते आणि मग सगळे गोपी आनंद करतात. कृष्ण आले, प्रियतम भेटले आणि मग परत तुमचे सर्वांना सुरू करतात. परंतु विशाखाचा क्रोध काय गेलेला नसतो. विशाखा त्या ठिकाणी येते आणि म्हणते तुम्ही माझ्या सखीला, माझी प्रधान सखी आहे, रडवला या देशामध्ये येऊन या भगव्या वस्त्रामध्ये माझ्या राधाराणीला रडवलं. माझा तुम्हाला शाप आहे, असं शाप म्हणत नाही परंतु तुम्हाला शाप दिल्याप्रमाणेच असतं. तेव्हा म्हणजे की तुम्हाला परत या देशामध्ये यावं लागेल, राधाराणीसाठी तुम्हाला रडावं लागेल, तिची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला रडावं लागेल ही माझी इच्छा आहे. आणि परत तुम्हाला एक कमांडर घेऊन यावं लागेल तिची राधाराणीची कृपा घेण्यासाठी. तर म्हणजे कोण आहेत ते? चैतन्य महाप्रभू. तरी संन्यास लीला आहे ही या कृष्ण लीलेशी संलग्न आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू त्यावेळी येतात, त्यावेळी ते संन्यास घेतात, आता कमंडल दंड धारण करून ते निघतात. तर ही अशा प्रकारे कृष्ण लीला संलग्न आहे. अशा फार सुंदर सुंदर या लीला सांगितलेल्या आहेत. नंतर ते जातात, परत त्यांचा प्रचार सुरू. इकडे माता आहे ही शची माता म्हणजे अरे बाळ तू फार दूर जाऊ नको, तू जर वृंदावनाने इकडे गेलास तर मग आपलं बोलणं कसं होईल, आपला समाज कसं काय होईल, मी फार मला कोण बघणार या ठिकाणी. तू तर मग जगन्नाथपुरीमध्ये जा. जगन्नाथपुरी आणि बंगाल ओरिसा जवळ आहे. मग तू कसा आहे, तुझी काही सर्व काही माहिती आहे ती मला कळत आहे भक्तांच्या द्वारे. म्हणून काय तर जगन्नाथपुरीत गेल्यावर त्यांचं जे काही संन्यास घेतल्यावर त्यांचं जे काही मूर्छित पडायचे जगन्नाथ बाहेर उभं राहायचे करताना ते लीला तिथूनच त्यांनी सुरू केलं. ते पहिल्यांदा ते आटाळ नाला माहिती जगन्नाथपुरीत जायचं ते आटाळ नाला लागतो, एक नदी लागते त्या ठिकाणी, तो काही ब्रिज आहे त्याला आटाळ नाला म्हणलं. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या भक्तांना परत जावा पळत 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 जगन्नाथपुरी मंदिरात गेले आणि त्या ठिकाणी असं म्हणलं ना राधाराणीचा भाव केलेले चैतन्य महाप्रभू. आणि ज्यावेळी भाव आणि कृष्ण समोर बघून ते काय होतात, राधाराणी कृष्ण मिलन झालं ना या ठिकाणी, भाव रुचित होता कृष्णाला पहिल्या. तर ह्या दिला त्यांनी मग तिथून सुरू केलं. आणि ज्यावेळी ते जगन्नाथपुरीमध्ये राहत होते त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले.
आपल्या भक्तांच्या सोबत लीला केल्या, रथयात्रा अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी सुंदर लीला झाल्या. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता मला दक्षिण भारत यात्रा करायची. दक्षिण भारतमध्ये गेले. दक्षिण भारतमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी हरिनामाचा प्रचार केला आणि दक्षिण भारतमध्ये जाऊन त्या ठिकाणी हा प्रचार करून परत त्यांनी ठरवलं की आता मला वृंदावन. आता हे मी छोटे छोटे सर्व सांगत आहे थोडे थोडं, म्हणजे ह्या सर्व लीला आहे. एक मोठे मोठे 4-4 दिवसाची कथा होती दक्षिण भारत यात्रा, वृंदावन यात्रा. तर त्या ठिकाणी ठरवलं की आता मला वृंदावन यात्रेला जायचं. मी आता वृंदावनात आहे, कारण संन्यास आहे. हा संन्यास घेतल्यावर संन्यासीचं काही घर नसतं. जसं पक्षी आहे तो या झाडावरून त्या झाडावर असतो, राहत असतो, तर संन्यासी तो भ्रमण करीत असतो, एका ठिकाणी त्याचं वास्तव्य नसतं. म्हणून चैतन्य महाप्रभू सर्व यात्रा करीत राहिले. दक्षिण भारत यात्रा, नंतर वृंदावन यात्रा. तर ते वृंदावनला ज्यावेळी गेले, वृंदावनला जाण्यासाठी ते तयारी होणार होते. तोपर्यंत ते तिथं म्हणले की ज्यावेळी वृंदावनला चालले तर मध्ये त्यांना परत बंगाल आलं. त्या बंगाल दक्षिण भारत जगन्नाथपूरून बंगालला आले आणि बंगालमध्ये आल्यावर त्यांना कळालं की तिथल्या वासियांची एवढी ख्याती पसरली होती चैतन्य महाप्रभूंची. दक्षिण भारतमध्ये सर्वांचा त्यांनी उद्धार केला होता. बंगालमध्ये आल्यावर लाखो करोडो लोक त्यांच्या मागे त्यांच्या दर्शनासाठी येत होते. आणि त्यातील त्या बंगालमध्ये जे काही राजा हुसेन होते, मुस्लिम राजा, त्याला कळालं की अरे हे कोण संन्यासी आहेत, त्यांच्या मागे इतके करोडो लोक दर्शनासाठी जात आहेत. म्हणून त्याने आपले मंत्री होते साकार मंदिर आणि दलील खास. ते साकार मंदिर आणि दलील खास नंतर चैतन्य महाप्रभूंचे भक्त झाले. कोण? सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी, नंतर ते भक्त झाले. आणि त्यावेळी आपल्या मंत्र्यांना म्हणतात साकार मंदिरांना की अरे हे साधू कोण आहेत, एवढे लोक, बाहेर जागाच नाही जमिनीवर उभारण्यासाठी. असे लोक, लाखो लोक त्यांच्या मागे घराच्या वर टेरेसवर जाऊन दर्शन घेत आहेत, पण झाडावर जाऊन दर्शन घेत आहेत. कोण आहे ते साधू? साकार मलिक म्हणतात हे राजा हुसेन, त्यांचं नाव असतं की म्हणतात ते दुसरे कोण आहे, तुझे खुदा आहे, हे परमेश्वर आहे. आणि तुम्ही त्यांना खुदा म्हणताय, तेच खुदा परमेश्वर कृष्ण ब्रह्मांडाचे नायक कृष्ण आहेत ते. त्यामुळे मग मी काय करू सांगा मंत्र्यांना म्हणतो. ते म्हणतात तुम्ही यांचं सेवा करा काहीतरी, कारण तुमच्या राज्यामध्ये ते आलेले आहेत आणि एका राजाचं कार्य आहे की अशा साधूंची सेवा करणे. लगेच ते हुसेन राजा असतात, नवाब हुसेन, ते काय करतात आपल्या मंत्र्यांना सांगतात की त्यांना काही कमी पडता कामा नये. ते कीर्तन करताय, त्यांना सर्व राहण्याची सोय करा, खाण्याची सोय करा, सर्व सोय करा. आणि सर्व धान्य, सर्व पगार, सर्व ऐश्वर्य, सर्व पैसा, सगळं धन तिकडे जात असतं. आणि त्यांची जी काही आली नाही असतात मुस्लिम, ते आश्चर्य करीत असतात, अरे त्या राजात झालं तरी काय, हा सर्व हिंदू आणि साधूंची सेवा करीत आहे, सर्व पोटाने खाली केले त्यांनी सर्व धान्याचे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू आपल्या या प्रचारामध्ये सर्वांचं मन जिंकून घेत असतात. आपल्या दर्शन देऊनच ते सर्वांना भक्त बनवत असतात. अशा राजा मुस्लिम आहे, त्याचं पण मन जिंकलं नाही. तो म्हणतो की यांना काही कमी पडता कामा नये. आणि अशा प्रकारे ते त्या ठिकाणी राहतात. आणि त्यावेळी ते साकार मंदिराचा सनातन गोस्वामी नंतर ते साकार मंदिर त्यावेळी चैतन्य महाप्रभू आपल्या एका रूममध्ये राहिलेले असतात त्या ठिकाणी बंगालमध्ये. त्यावेळी साकार मंदिर राजा सोय केली नाही राजाने, साकार मंदिर त्या ठिकाणी पर्सनली भेटण्यासाठी जातात आणि म्हणतात चैतन्य महाप्रभू तुम्ही एक वृंदावनला या सर्व लोकांना घेऊन नका जात. तो वृंदावन हे फार दिव्य स्थान आहे आणि त्या दिव्य स्थानी एवढ्या लोकांना तुम्ही घेऊन गेल्यानंतर तुम्ही आचार्य हे काय म्हणतील की काय जादू आहे का, एवढ्या लोकांना, करोडो लोकांना, लाखो लोकांना घेणार, तुम्हाला एक वेगळे समजतील. त्यामुळे तुम्ही काय करा, एकटे जा, काही 4-5 भक्तांना तुम्ही घेऊन जा. मग बघू शकतो चैतन्य त्यांचा ऐकतात. तर आपण बघू शकतो या ठिकाणी की कधी कधी लहानांच्या कडून पण आपल्याला उपदेश मिळतात. कारण साकार मलिक म्हणतात की मी लहान आहे तुमच्यापासून, तुमच्यापेक्षा, आणि असून पण मी तुम्हाला काय करत आहे ज्ञान देत आहे की तुम्ही वृंदावनला एकटे जा. कधी कधी आपण भक्तीमध्ये असतो तर लहान लहान मुलांच्याकडून पण आपल्याला काही
काही मिळत असं ज्ञान है ना. असे काही बरेच भक्त आहेत दिल्लीमध्ये पण म्हणजे बरेच भक्त आहेत की लहान लहान मुलांच्या मध्ये त्यांची आई वडील सर्व फॅमिली भक्त आहेत, त्यांच्याबरोबर काही ना काही ज्ञान मिळत असतं. तर साकारमध्ये म्हणतात की तुम्ही एकटे नका जाऊ. चैतन्य बापू ते लहान आहेत म्हणून ते मान्य करत नाही, करतात मान्य, तू बोलास ते बरोबर आहे. आणि अशा प्रकारे ते मग वृंदावनाचा कॅन्सल करतात आणि परत जगन्नाथपुरीमध्ये निघून जातात. जगन्नाथपुरीमध्ये जाऊन परत आपल्या भक्तांच्या सोबत वृंदावन यात्रेचा प्लॅन करतात. आणि प्लॅनिंग केल्यावर त्या ठिकाणी सर्व भक्त वरिष्ठ असतात, दामोदर स्वरूप दामोदर, नंतर अनेक शिष्य त्यांचे असतात, मुकुंदराव, हे सर्व सगळं म्हणतात की त्याच्यावर तुम्ही एकटे नाही जायचं, त्यांच्यासोबत 2 भक्तांना घेऊन जा. कारण तुमचं कमांडो त्याचे काय वस्त्र आहे, टोपी, तुमचं वस्त्र हे दंड, हे सर्व सामान्यासाठी तुम्हाला सेवक आहे. त्याच्यामुळे म्हणत नाही मला एकट्यालाच जायचं. आणि अशा प्रकारे ते वरिष्ठ भक्त सगळे सांगतात, त्यावेळी ते तयार होतात आणि 2 भक्तांना त्यांच्यासोबत पाठवलं. तर एक असा भक्ताचार्य. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू वृंदावनच्या दिशेने निघून जातात. तर पुढे अजून भरपूर सुंदर सुंदर लीला आहे. ते एका रात्री निघून जातात, कारण दिवसा निघालो तर हे सर्व भक्त माझ्या मागे मागे येतील. आणि मग वृंदावन जाऊन आपण पाहतो की त्या ठिकाणी मग सर्व काही ते शिष्य आहेत, जसं सर्व गोस्वामी, त्यांना सर्व ते ज्ञान देतात. आणि आज वृंदावन जे काही प्रकट झालेलं आहे ते वृंदावन चैतन्य महाप्रभू आणि सर्व गोस्वामींच्यामुळे आपल्याला खास करून चैतन्य महाप्रभूंची विशेष कृपा आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंची एवढी विशेष कृपा आहे, म्हणजे आपण म्हणलं की करुणा अवतार आहे. म्हणून त्या ठिकाणी की काही रहस्य आहे. आज पण आपण वृंदावनामध्ये गेलो तर राधाकुंडच्या तटावर अनेक संप्रदाय आहेत, वृंदावनामध्ये पण अनेक संप्रदाय आहेत, ते आपल्या आपल्या पद्धतीने काय करत आहेत, राधाराणीची कृपा प्राप्त करत आहेत, भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करतात. परंतु मूळ जे रहस्य आहे भगवानाची कृपा प्राप्त करण्याचं, ते रहस्य आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने या ब्रह्मगौरी संप्रदायात आपल्याला मिळाले. कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो कोणी राधाकुंड, त्यावेळी राधाकुंड प्राकट्य झालं, ती लीलांचा आम्हाला माहिती आहे, त्यावेळी कृष्ण म्हणतात की जो कोणी राधाकुंड मध्ये स्नान करेल, कसे भक्तिभावाने, असंच नाही आज आपण यात्रेला त्याला डुक्या मारले, राधाकुंड मध्ये मी स्नान केलं, उड्या मारले, पोहलं, नाही तसं नाही. भक्तिभावाने जो स्नान करेल तर त्याला जेवढे राधाराणीवर माझं प्रेम आहे ते प्रेम त्या जीवाला भेटेल. आणि मला जेवढं राधाराणी विषयी, मला राधाराणी जेवढी प्रिय आहे तेवढे मला तुम्ही प्रिय व्हाल, तो भक्ती भावनेने राधाकुंडमध्ये स्नान करेल. तर हे मोठं रहस्य आहे आणि हे रहस्य कोणालाच माहिती नाही. हे आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्यामुळे आपल्या संप्रदायात चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सुरुवातीला मी म्हणलं की अशी कृपा आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी दिली आहे. आणि म्हणून त्याला नमो महावदन्य म्हणजे नमो महावदन्य. आपल्याला जे धन दिलेलं आहे, गोलोकचं धन, काय धन आहे, गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन. तर या हरिनामाद्वारे आपण काय करू शकतो, भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकतो. ते काय वृंदावन इथं धाम आहे, ते रहस्य जाणू शकतो. तर ही आपल्याला चैतन्याची विशेष कृपा आहे. म्हणून त्यांना नमो महावदन्य, म्हणून अकारण कृपा करण्यासाठी त्या आपल्याला काहीच पात्रता नाही आहे ना, पात्रता आहे का आपल्याकडे, काहीच नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी कधीही पाहिलं नाही पात्र अपात्र न देखील, हा कुठल्या कुळातला आहे, हा कुठल्या जातीचा आहे, काही न पाहता सर्वांना हे कृष्णधन त्यांनी वाटलं. म्हणून ते करुणा अवतार आहे. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत की अशा या संप्रदायात किंवा चैतन्य महाप्रभूंची कृपा आपल्यावर विशेष झालेली आहे की आपण हे सर्व काही आपल्याला गोलोकेचा प्रेम धन आपल्याला मिळालं. ते काय, हरिनाम संकीर्तन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला या 16 माळाचा जप केलेला आहे की आपण या हरिनामाचा आश्रय घेऊ, रोज नामाचा जप करूया, शास्त्राचं अध्ययन करूया आणि आपल्या जीवनाचा उद्देश जो काही आहे तो प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण.